उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये बीआरओ कॅम्प जवळ हिमस्खलन झाले आणि याच्यामध्ये 57 कामगार अडकले। लष्कराच्या 100 जवानांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 33 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। 22 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराची जलद प्रतिसाद पथकं तातडीने तैनात केली आहेत। ही दृश्य आपण बघतोय सध्या। याच्यामध्ये डॉक्टर, रुग्णवाहिका, प्लांट, उपकरणं अशा सगळ्याचा समावेश आहे। सध्या या भागामध्ये काही अडचणी सुद्धा मदत कार्यामध्ये येत आहेत। जोशीमठ ते माना दरम्यानचा जो रस्ता आहे तिथे बर्फ साचलेला आहे, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होती। आपण ही दृश्य पाहतोय, त्याच्यामुळे रस्ता मोकळा करून मदत कार्य आणि बचाव कार्य देण्याचं काम सध्या वेगानं सगळे भारतीय लष्कराचे जवान करत आहेत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, सध्याच्या क्षणाला आता तिथे काय परिस्थिती आहे? आणखी किती जणांचा शोध लागू शकलाय, त्यांचा बचाव होऊ शकलाय? दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री असलेल्या यांच्याशी बातचीत झालेली आहे आणि बातचीत नंतर आता जी माहिती मिळते त्यानुसार साधारण फक्त 8 लोक जे आहेत ते बाकी आहेत काढण्यासाठी आणि थेट जे पुष्कर सिंग धामी आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि ही माहिती दिलेली आहे। 57 लोक अडकले होते। काल ही घटना घडली, मात्र ज्या पद्धतीने हवामान बदल झाले होते त्यामुळं या कामगारांना काढणं कठीण होतं। एसडीआरएफ असो म्हणजे स्टेटचं प्रशासन असो, एनडीआरएफ म्हणजे नॅशनल प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो, आयटीबीपी असो, बीआरओ जे आहे, बॉर्डर रोड जे सिक्युरिटी फोर्स असतं त्यांच्या संदर्भातली व्यवस्था असो, या सगळ्या व्यवस्था या संदर्भामध्ये कामाला लागल्या होत्या। त्याचबरोबर राजनाथ सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत, त्यांनी देखील या संदर्भात माहिती घेतली। अमित शाह यांनी देखील माहिती घेतली आणि या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत करण्यासाठी उत्तराखंड सरकारला जी मदत हवी अपेक्षित आहे ती करण्याचे आश्वासन दिलं आणि यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीएमओ कार्यालय देखील संपर्कात होतं। निश्चित, आणि त्याच्यामुळे ही बर्फवृष्टी सातत्यानं होत असताना बचाव कार्यामध्ये सुद्धा काही अडथळे येत आहेत, मात्र लष्कराचे जवान आहेत जे सातत्यानं हे सगळं मदत कार्य, बचाव कार्य करतायत। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।